कोयाळी भानोबा देवाची कोयाळी ते मरकळ आणि शेलगाव ते कोयाळी जवळजवळ शेलगाव ते कोयाळी 8 कोटी रुपये आणि कोयाळी ते मरकळ रुपये म्हणजे जवळजवळ 15 ते 16 कोटी रुपयांची विकास कामं यापूर्वी शासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून झाली होती सर्वपक्षीय. परंतु आता अशी परिस्थिती आहे की आता आळंदीची वारी 7 तारखेला प्रस्थान होते. संपूर्ण वाहतूक ह्या कोयाळी शेलगाव रोडनी वळवली जाते. तर आता ठिकठिकाणी अख्खी खड्ड्यांची लोक आता शाळा जिल्हा परिषद गावठाणे इथं ही अशी अवस्था आहे. इतके खड्डे की ज्यावेळेस विद्यार्थी रोडनी जातात तर त्यांच्या अंगावर पाणी उडतं. मोठ्या स्पीडच्या गाड्या असतात तर ते आता टेम्पो जवळ तो तिथं राखीच खड्डे टोटल. या संदर्भात आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधींकडे सातत्याने मागणी करतोय परंतु कोणी याची बाबतीत दक्षता घेत नाही. या विभागाचे जे PWDचे अधिकारी यांना सुद्धा सातत्याने सांगितलं ते सुद्धा लक्ष देत नाही. सगळ्या कारभार संत गतीने आंधळ दळतय आणि कुत्रपीठ खातय अशी अवस्था या अधिकाऱ्यांची झालेली आहे. यांचं गाव लेवलला कुठेही लक्ष नाहीये. फक्त आलेला निधी कसा जिरवायचा, काम निकृष्ट पद्धतीने करायचं, कामाचा दर्जा राखायचा नाही, ठेकेदाराला NOC द्यायची आणि फक्त छपाई करायची असल्या पद्धतीचे उद्योग इथं चालू आहे. केलेले आम्ही या संदर्भात जिल्हाधिकारी आदरणीय जितेंद्र डोडरे साहेब असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी असतील आणि तत्कालीन पुणे जिल्ह्याचे आपले जे पालकमंत्री सुनेत्रा वहिनी पवार ताईंनाही सांगितलेले की ह्या ग्रामीण भागाच्या सगळ्या रोडची आता अवस्था बिकट झालेली. आता हे खड्डे बघा अख्ख्या काम चांगलं झालं नाही. हो नाही ना. आणि हे आळंदी वारीच्या अगोदर एवढा मोठा निधी शासन देते माऊलींच्या साठी 350 कोटी आता एकनाथ शिंदे साहेब आले होते त्यावेळी दिले. मग ह्या रोडचे खड्डे बुजवायलाच पाहिजे ना, बुजवून घ्यावे.